नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक हे तसं अतिवृष्टी असलेला जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील 5-6 तालुक्यांमध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये नाशिकमधील नद्यांना पूर येतात, हे दरवर्षीच आहे. यामुळे नाशिकला पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीच्या पाण्याचा काही प्रश्न नाही, असं एक वातावरण तयार झालं आहे. प्रत्यक्षात मात्र नाशिक जिल्ह्यातील किंवा नाशिक शहरातील नागरिक प्रत्येक पावसाळ्यामध्ये मनामध्ये एक आस लावून बसलेले असतात, ते म्हणजे जायकवाडी धरण कधी भरतं याची. आपल्या जिल्ह्यातील गंगापूर, दारणा ही मोठी धरणं भरण्यापेक्षा मराठवाड्यातील जायकवाडी धरण कधी भरतं याची चिंता त्यांना सतावत असते. एकदा जायकवाडी धरण भरलं की ते सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणजे आता ऑक्टोबर नंतर गोदावरीतून जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला लादलेली पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी त्यांची भावना तयार होते. हे कशामुळे होत आहे? तर हे समन्याय पाणी वाटप तत्वामुळे. तसं समन्याय पाणी वाटप तत्व हा उदात्त विचार आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत समान पद्धतीनं या नैसर्गिक संपत्तीवर त्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला समान पद्धतीनं पाणी पोहोचलं पाहिजे, या विचारानं हे तत्व आणलेलं आहे. हे समन्याय पाणी वाटपाचं तत्व अंमलबजावणी करणारा कायदा महाराष्ट्र सरकारनं 2005 मध्ये लागू केला. हा कायदा लागू केला, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होण्यास 2014चं साल उजाडावं लागलं. ऊर्ध्व गोदावरी म्हणजे ब्रह्मगिरी ते पैठण, म्हणजे ब्रह्मगिरी ते जायकवाडी या दरम्यान नगर आणि नाशिक जिल्ह्यामधील गोदावरीचं जे खोरं आहे त्याला ऊर्ध्व गोदावरी खोरं असं म्हणतात. या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं समन्याय वाटप करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जलसंपदा विभागाचे तत्कालीन सचिव मेंढेगिरी यांची एक समिती स्थापन केली होती. मेंढेगिरी समितीने ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील या संपूर्ण पाण्याचा, त्याच्या उपलब्धतेचा, त्याच्या तुटीचा आणि त्याच्या समान वाटपाचा एक अभ्यास केला आणि त्याचा अहवाल राज्य सरकारकडे दिला. कमी पावसाळ्याच्या वर्षामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं वाटप कसं केलं जावं यासाठी मेंढेगिरी यांनी काही सूत्र ठरवली आणि त्यालाच मेंढेगिरी तक्ता असं म्हटलं जात आहे. मेंढेगिरी यांनी सुचवलेल्या सूत्रानुसार जायकवाडीमध्ये किमान 65% पाणी साठा होणे अनिवार्य केलं आहे. एखाद्या म्हणजे कमी पावसाळ्याच्या वर्षामध्ये जायकवाडी धरणामध्ये 65% साठा झाला नसेल तर ती जी तूट आहे, म्हणजे 65% तूट आहे, ती भरून काढण्यासाठी 15 ऑक्टोबरच्या सर्व धरणांमधील पाण्याचा हिशोब करून 15 ऑक्टोबर नंतर वरच्या धरणांमधून, म्हणजे नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांमधील धरणांमधून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यात यावं असं नियम तयार केला आहे. या नियमाचा पहिला फटका 2015 मध्ये बसला. 2015 हे कमी पावसाळ्याचं वर्ष होतं आणि त्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जायकवाडीमध्ये 65% पाणी साठा होऊ शकला नाही. त्यामुळे 15 ऑक्टोबरचा पाण्याचा म्हणजे पाऊस पडल्याचा हिशोब करून वरच्या धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आले. मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं काढलेल्या या आदेशानुसार पाणी सोडण्यात आलं. जायकवाडीत पाणीसाठा वाढला. मात्र हा निर्णय दरवर्षी जर अवलंबला गेला तर नगर आणि नाशिकमधील धरणांवर आधारित जी पीक पद्धती आहे किंवा शेती आहे ती उद्ध्वस्त होऊ शकते. या कारणामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही लोकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. उच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि उच्च न्यायालयाने मेंढेगिरी समितीनं केलेल्या तक्त्याचा अभ्यास करून त्यात काही सुधारणा करता येऊ शकते का यासाठी आणखी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. राज्य सरकारने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात मेरी या संस्थेच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. या समितीनं आपला अभ्यास करून तो अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे पाठवलेला आहे. पूर्वी जायकवाडी धरणामध्ये 65% पाणी साठा दरवर्षी असणं अनिवार्य करण्यात आलं होतं.
त्याला मात्र छेद देणारा हा अहवाल आहे. या अहवालामध्ये जायकवाडीमध्ये 57% पाणी पुरवठा अनिवार्य करण्यात आला आहे. म्हणजे यापूर्वी जायकवाडीत दरवर्षी 65% पेक्षा कमी पाणी साठा असेल तर वरच्या धरणांमधून पाणी सोडावं लागत होतं. आता ती अट शिथिल झाली असून जायकवाडीमध्ये 57% पाणी पुरवठा असला तरीही वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असं हा अहवाल सांगतो. या समितीनं जो अभ्यास केला आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टींचा विचार केला असल्याचं समजतं. ते म्हणजे केंद्र सरकारने 2011 मध्ये दुष्काळाचे निकष बदललेले आहेत. पूर्वीच्या मेंढेगिरी समितीने त्यापूर्वी ते निकष बदललेले असूनही त्याचा विचार केला नव्हता. या समितीने मात्र त्या बदललेल्या निकषांचा विचार केला आहे. याशिवाय पाण्याचा बिगर सिंचनाचा वापर वाढलेला आहे. म्हणजे पिण्यासाठीचं पाणी आणि उद्योगासाठीचं पाणी, या 2 गोष्टींचा मेंढेगिरी समितीनं विचार केला नव्हता. या समितीनं त्याही बाबींचा विचार केला आहे आणि नवीन सूत्र ठरवलं आहे. आता या समितीचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे आहे. प्राधिकरण त्या अहवालावरती कोणाला काही आक्षेप असतील तर त्यासाठी लोकांचे म्हणणे मागवतील आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ शकते. खरं तर गोदावरीचं ऊर्ध्व खोरं हे एक तुटीचं खोरं आहे आणि या तुटीच्या खोऱ्यामध्ये 1971-72 मध्ये जायकवाडी हे महाकाय धरण बांधलं आहे. जायकवाडी हे धरण बांधताना गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यामध्ये 215 TMC पाणी उपलब्ध आहे असा अंदाज केला होता. प्रत्यक्षामध्ये नंतर करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यामध्ये केवळ 157 TMC पाणी आहे आणि हा खरा वादाचा मुद्दा आहे. गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यामध्ये किती पाणी उपलब्धता आहे याचा विचार केला आणि वस्तुनिष्ठ विचार केला तर गोदावरीच्या खोऱ्यात असलेलं पाणी आहे त्या पद्धतीनं समन्याय पद्धतीनं वाटप करण्यात कुणाची हरकत असणार नाही. आणि ह्या तुटीच्या खोऱ्यातील कमतरता असलेल्या पाण्यावरून भांडण्यापेक्षा नगर आणि नाशिक, मराठवाडा या जिल्ह्यांमधील नेतृत्वाने पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यावर जोर दिला तर या पाण्यावरून होणारा प्रादेशिक वाद संपुष्टात येईल. आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे सादर झालेल्या या अहवालानुसार त्याची अंमलबजावणी झाली तर पुढील वर्षापासून किंवा आणखी 1-2 वर्षापासून ऑक्टोबर नंतर जायकवाडीसाठी गंगापूर आणि दारणा याशिवाय नगरमधील मुळा, प्रवरा या धरणांमधून पाणी सोडण्याचं जी कटकट होती त्या कटकटीतून स्थानिक शेतकरी, नागरिक यांची मुक्तता होईल अशी अपेक्षा आपण करूया. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.